हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता. फूड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आता एक्सप्लेन करणार आहे तर अंडा कढी सिंपल पद्धतीमध्ये. तर काय काय मी कंटेंट घेतलं मी पुढे तुम्हाला सांगते. मिरची पावडर घेतली आहे मी. मिरची पावडर आहे, घरचा मसाला घेतला आहे, हळद घेतला आहे, मीठ घेतला, चिकन मसाला घेतला, चिकन मसाला रेडीमेड सुहानाचा घेतला, थोडासा 1 चम्मच तेल घेतलं. तेल मी कमी क्वांटिटीमध्ये घेतलं, जास्त नाही घेतलं. आणि हे खोबरं, आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीरचं हे करून ठेवलेलं ते घेतलं, ग्राइंड करून ठेवलं आहे, थोडंसंच घेतलं. आणि कोथिंबीर घेतली आणि कस्तुरी मेथी थोडीशी घेतली टाकण्यासाठी. आणि हे टमॅटो घेतले 2 मीडियम साईज आणि 2 मीडियम साईज कांदा घातले. 2 घेतले ते असं मी सांगते बोटाने. तर हे 2 आणि हे 2 असे मोठे मीडियम साईजमध्ये घेतले. हे सर्व मसाले, तेल हे सगळं घेतलं. हे बघा, ते एवढं सगळं कंटेंट. हे तर मोस्टली सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं. तर हे कंटेंट घालून तुम्ही अंडा कढी बनवू शकता. तर मी आता पातेलं घेतले गरम करण्यासाठी आणि त्याच्यात मी कांदा फ्राय करून घेणार आहे थोडंसं तेल टाकून. हे बघा, त्यानंतर मी तेल घेतलं, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलं. आणि मी पातेलं जास्त गरम झालेलं, तेल गरम झालेलं म्हणून मी खाली घेतलं आहे तो थोडंसं. खाली घेतला आणि त्याच्यानंतर मी सगळे मसाले, घरचा मसाला टाकते, ह्याच्यामध्ये ॲड केला. चिकन मसाला थोडासा सुहानाचा आहे तो, आणि मिरची पावडर होती थोडी सारी कमी पण टाकले. आलं लसणाची पेस्ट आणि खोबरं आहे त्याच्यामध्ये, आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलं. आणि थोडीशी हळद ॲड केली आणि चांगलं मिक्स करून घेते. आणि मी ह्याच्यात आज गॅसवर ठेवलं, कारण की गॅसवर ठेवलं आता चांगलं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कांदा टमाटोची पेस्ट टाकायची आहे आपल्याला. कांदा टमाटोची पेस्ट टाकणार आहे आपण. आणि हे पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं चांगलं. तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे 10 ते 15 मिनटं. आणि नंतर मी कसुरी मेथी ॲड करते ह्याच्यामध्ये. ऑप्शन आहे, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. एवढे मसाले टाकले तरी बास आहे. सिंपल पद्धतीने आहे. तेल सुटेपर्यंत आपण हे करून घेतलं. तर ह्याच्यामध्ये आपण काय टाकतो ते मी पुढे तुम्हाला सांगते. तर ह्याच्यामध्ये आपण कधी पण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलं आपण. तर ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार. हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक टायमाला तुम्ही पाणी टाकणार तेव्हा उकळूनच घ्यायचं, त्याच्यामुळे तरी येते रस्स्याला. तर मी पाणी उकळून घेतलं आणि ह्याच्यामध्ये मी ॲड केलं. हे बघा, स्ट्रक्चर असं दिसतं. पहिला मी गॅस मोठं करते आणि उकळी आल्यानंतर मग बारीक गॅस करून ठेवणार आहे. तर मी ह्याच्यामध्ये अंडी ॲड करते आता. आणि 10 ते 15 मिनटं मी ह्याला उकळून देणार आहे चांगल्यापैकी. हे बघा, मस्तपैकी असं कट आलं ह्याला. अजून उकळते. आता इथे बघा, इथे दिसेल तुम्हाला. हे बघा, खूप मस्त कट आला आहे. तर आता मी बाउलमध्ये सर्व करून घेते. हे बघा, सिंपल आहे, पटकन होणारी आहे. तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. अंडा कढी आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल.